नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आपलं यूट्यूब चॅनल असतं मित्रांनो, त्या यूट्यूब चॅनलमध्ये एखादा आपला ऑडियन्स, आपले जे सबस्क्रायबर असतात मित्रांनो, आपण व्हिडिओ अपलोड करत असताना आपल्या अबाउट सेक्शनमध्ये येतात। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय। अबाउट सेक्शनमध्ये आल्याच्यानंतर आपल्या चॅनल रिलेटेड थोडीफार माहिती आणि ज्या चॅनलच्या खाली तुम्ही ते लिंक पाहू शकता मित्रांनो, स्क्रीनवरती मी दाखवत आहे। या लिंक ज्या दिलेल्या आहेत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनल, अशा ज्या काही लिंक असतात त्या लिंक कशा ॲड करायच्या असतात, ते कसं लावायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत। मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। त्यामुळे तुम्ही जर का यूट्यूब क्षेत्रामध्ये नवीन आला असाल, तुम्हाला यूट्यूब रिलेटेड माहिती हवी असेल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण यूट्यूब चॅनल क्रिएट रिलेटेड मित्रांनो भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येतात मित्रांनो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता मित्रांनो आपण पाहूयात की यूट्यूबच्या अबाउट सेक्शन डिस्क्रिप्शनच्या खाली ज्या लिंक देण्यात आलेल्या आहेत, सोशल मीडिया जे लिंक आहेत, त्या लिंक कशा ॲड करायच्या हे आपण पाहूयात। सो यूट्यूब चॅनल हे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये मित्रांनो सिंपली इथे कोपऱ्यात तुम्ही पाहू शकताय आपल्या चॅनलचा लोगो असणार आहे। त्या लोगोवरती क्लिक करायचं आहे। लोगोवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। सिंपली व्ह्यू युअर चॅनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू युअर चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली इथे कस्टमाइज चॅनलचं जे ऑप्शन दिलेलं आहे, सिंपली त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि कस्टमाइज चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। मी थोडंसं झूम करतोय आणि झूम केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे कस्टमाइजचं ऑप्शन आहे डॉलरच्या खाली। या कस्टमाइज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कस्टमाइज या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तुमच्या चॅनलचं कस्टमायझेशन दिसेल मित्रांनो। तर सिंपली थोडंसं मी झूम करतो मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी। इथे पाहू शकता मी थोडंसं झूम केलेलं आहे। झूम केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे मित्रांनो। खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय डिस्क्रिप्शन जे दिलेलं आहे मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमच्या यूट्यूब रिलेटेड माहिती, तुमचं यूट्यूब चॅनल कशा रिलेटेड आहे हे तुम्ही अशा प्रकारे इथून झाल्याच्यानंतर मित्रांनो सिंपली आपल्याला खाली यायचं अजून। तर मित्रांनो खाली आल्याच्यानंतर सिंपली तुम्ही इथे पाहू शकताय इथे एक लिंकचं ऑप्शन दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय लिंकच्या खाली इथे थोडंसं हायलाईट करून दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला। इथे लिंकमध्ये तुम्ही पाहू शकताय फेसबुक लिहिलेलं आहे मित्रांनो। इथे फेसबुक टायटलमध्ये फेसबुक लिहायचं आहे आणि URLमध्ये तुम्हाला तुमच्या फेसबुक प्रोफाईलची लिंक टाकून घ्यायचं आहे। तसंच सेम इंस्टाग्रामचं सुद्धा आहे मित्रांनो। इथे इंस्टाग्राम टाकलेलं आहे आणि तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलची लिंक तुम्हाला इकडे टाकून घ्यायचं आहे। सेम तसंच ट्विटरचं टाकू शकता, ब्लॉगरचं टाकू शकता, त्यानंतर टेलिग्राम चॅनलचं, व्हॉट्सअपचं टाकू शकता। आता इथे 4 दाखवत आहे तर सिंपली इथे ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो परत एक आपल्याला लिंक ॲड करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल होईल। म्हणजेच तुम्ही अशा प्रकारे लिंक या ॲड करू शकताय। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या यूट्यूबच्या अबाउट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनच्या खाली ज्या लिंक दाखवल्या जातात मित्रांनो, त्या लिंक अशा प्रकारे तुम्ही इथून ॲड करू शकता। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।